मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंगेश शेळके ठरताना मंगेश शेलटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिल्याच बॉल वरती चौकार येताना पाहायला मिळते. जिथे मात्र पाहिलं गेलं तर संकेत बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते. संदीपच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळालाय. तसेच सन्मान्य श्री लहूजी घोलप साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत. अभिजित स्मृती चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर सन्मान चिन्ह सौजन्य देण्यात आलंय. सूरजजी प्रकाश गोलप कालकथित ज्ञानदोलो गोलप यांच्या स्मरणार्थ पाहिलं गेलं तर आदरणीय सूरजजी प्रकाश गोलप यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य देण्यात आलं. तसेच सूरजजी घोलप हे देखील उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दहाव्या सामन्याच्या दिशेने तिथे मात्र पहिल्या 2 बॉल वरती 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक थोडासा अडथळा निर्माण झाला. क्षेत्ररक्षण करत असताना तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी समीकरणात बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतील. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. संकेतने या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार येताना पाहायला मिळालाय. महत्वपूर्ण यावेळेस खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजाला कमबॅक करणं महत्वाचं. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही धाव नसेल. चांगला प्रयत्न राहिला. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर 14 आकड्यावरती स्थिर आहे. ते 1 षटकार 1 चौकार 2 दुहेरी धावा. शेवटचा बॉल मिस्टॅनिंग स्ट्रोक जरूर झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडण्यासाठी कुठेतरी प्रयत्न सुरू आहे. पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट देखील होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16. तसेच अनुभवी क्रिकेटर स्टार क्रिकेटर ज्यांना ओळखलं जातं किरण बारंग करुंगले यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. आपलं देखील स्वागत आहे. अभिजित स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 1 दिवस क्रमांक 2 मध्ये आज पाहिलं गेलं तर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. कालच्या दिवसापासून अभिजित स्मृती चषक 2025 निर्णय परळी गावामधून सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मधील मान आणि सन्मानाची स्पर्धा अभिजित स्मृती चषक 2025 एक दर्जेदार आयोजन, एक नवीन संकल्पना, एक नवीन विचार घेऊन ही स्पर्धा भरवण्यात आली. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त बाट पाहताना पाहायला मिळेल. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये षटकार येताना पाहायला मिळतो. ज्यांच्या माध्यमातून पंच सौजन्य देण्यात आले. अभिजित स्मृती चषक 2025 दरम्यान आदरणीय निलेशजी कांबळे सर तळवडे याचाच आगमन होताना पाहायला मिळते. नक्कीच हार्दिक स्वागत आहे अभिजित स्मृती चषक 2025 मध्ये ज्यांच्या माध्यमातून पंच सौजन्य देण्यात आला. आदरणीय निलेशजी कांबळे तळवडे येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल 23 या आकड्यावरती.
मध्ये यावेळेस मात्र चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 6 पॉइंटने धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल धावसंख्या. 30 धाबा. काय वेगवान गतीने धाबा बनवण्याचा प्रयत्न होतोय अजित. गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतोय मॅच दरम्यान. आणि दुसऱ्या बाजूला विकास आणि संदीप ही जोडी या खेळपट्टीवरती चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर पाहिलं गेलं तर एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होताना पाहायला मिळेल. संदीपच्या पाठमधून येतो षटकार. यावेळी देखील मोठा स्ट्रोक खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावण्याचा धावताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एका धाबेचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या स्थितीला या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतं. इथं 2 धाबा. धावपलकावरती धाबा लागेल इथं 32. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. पूर्णपणे काव कॉर्नर क्लिअर केलं जाईल. समालोचन कशाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय. 6 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. अजित कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय. फलंदाजाचा पाहिलं गेलं तर पूर्णपणे रोखताना कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय. आणि पाहिलं गेलं तर अडचण निर्माण करतोय फलंदाज संदीप आणि विकास. हे दोन्ही खेळाडू चांगला खेळ करताना आतापर्यंत पाहायला मिळाले. कुठेतरी पाहिलं गेलं तर पूर्णपणे बागफुटला पाठवलंय गोलंदाजाला. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका गेला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू फेकी केली जाते वेगवान गतीने. आणि पाहिलं गेलं तर बागफुटला पाठवलंय. कुठेतरी फलंदाजाचा वीक पॉइंट शोधता आलेला या गोलंदाजाला. आणि त्यामुळेच दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या वेगवान गतीने वाढताना पाहायला मिळाली. आणि त्याचाच फरक धावसंख्येमध्ये पडताना पाहायला मिळतो. 2 षटकांचा शेवट झाल्यानंतर 39 या आकड्यावरती 39 रन्स 39 धाबा धावपलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे पाहिलं गेलं तर टॉस साठी यायचंय. करुंगळे दिबेबाडी विरुद्ध श्री पावणारी स्पोर्ट्स विरळे दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय. यावेळेस पहा एक धाव कंप्लीट केली गेली परंतु दुसरीचा प्रयत्न होईल की काय तोपर्यंत फलंदाजाला संपूर्ण आत्मविश्वास होता. चेंडू पाहिलं गेलं तर या खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 360 डिग्री सर्कल ग्राउंड नक्कीच पाहिलं गेलं तर गॅप शोधणं खूप महत्वपूर्ण आहे. आणि 4-6 धाबा योग्य रीतीने मात्र धावसंख्येमध्ये येताना पाहायला मिळतं. चांगला खेळ यावेळेस खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धाबा आतापर्यंत धावपलकावरती आपण पाहतो. मिस्टामिंग स्ट्रोक कॅच ड्रॉप होते तोपर्यंत एक धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. व्यवस्थित 44 आकड्यावरती शेवटचे 4 चेंडू कशा पद्धतीने येताना पाहायला मिळतील. टॉस साठी यायचं करुंगळे दिवेबाडी विरुद्ध श्री पावणारी स्पोर्ट्स विरळे. महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि हा चेंडू निघून जातोय. 4 धाबांसाठी चांगला खेळ राहिलाय. श्री पावणारी स्पोर्ट्स विरळे विरुद्ध करुंगळे दिवेबाडी असा सामना आपण पाहतोय. तर त्या मागचा टॉस केला जाईल मारुतीजी मोरे ग्रामपंचायत सदस्य परळे निनाई. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत जेल पकडण्याचा प्रयत्न करतो परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. आणि पाहायला गेलं तर अशा पद्धतीने तोपर्यंत धाबा कंप्लीट केल्या गेल्या. या चेंडूवरती 2 धाबांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 50 या आकड्यावरती
जाऊन पोहोचते 50 धावा. उपस्थित मान्यवर माननीय सन्मान श्री पाहिलं गेलं तर राजन शेठ शिवाजी घोलप साहेब, ज्यांचं पाहिलं गेलं तर साधी राहणीमानी उच्च विचारसरणी आमच्या टीमचे आधारस्तंभ, सर्व मुलांना सांभाळून समजून सांगून संयमाने क्रिकेट खेळण्यात प्रवृत्त करणारे माझी कॅप्टन. आणि पाहिलं गेलं तर राजनजी शेठ घोलप साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळते. आमच्या प्रमुख व्यासपीठावरती नक्कीच पाहिलं गेलं तर हलगीच्या आवाजामध्ये पाहिलं गेलं तर स्वागत होताना पाहायला मिळते. आमच्या प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील राजनजी शेठ शिवाजी घोलप साहेब प्रमुख उपस्थित मान्यवर. तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. येणारे 18 कोण बोलणार आहे? हे इथून आलाय तेल काय म्हणाले टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू प्रथम. नाही विठ्ठल टीमनं मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय एक फोटो होईल. की आपण मुख्य अतिथी कशामध्ये जायचं?
आहेत कांबळे. नॉन स्ट्राईकला सुरेश पाटील. स्ट्रायकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शावडीचं बाहुबली विकास शिर्के. आणि खरोखरच पॉईंटच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला त्या दिशेचं चौकारात परिवर्तन केलं या फलंदाजाने. 4 धावेने श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. जांभूर संघाचं जवळजवळ 60 धावांचा पाठलाग करताना 20ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपणास पाहायची आहे. भरत कांबळे आणि सुरेश पाटील जर जोपर्यंत फलंदाजीसाठी सतर्क आहेत तोपर्यंत ते अशक्याला शक्यामध्ये परिवर्तित करू शकतात. हे तितकंच सत्य परिस्थिती आहे. आपण दादा चषक दरम्यान पाहिलं होतं सुरेश पाटील यांची फलंदाजी. खरोखरच एक आकर्षक फलंदाजी. आपल्या संघाचं नाव आपल्या गावाचं नावाला साजेशी खेळ करणारा सुरेश नॉनस्ट्राईक हँडला आपण पाहतोय. आता मात्र भरत याने सन्मान केलाय. चेंडूला सीमा पार पाठलावलंय. चेंडू जातोय षटकार. स्ट्राईक एक 20चा खरोखरच पाठलाग करताना एक चांगली उत्कृष्टरित्या फलंदाजीची शैली पाहायला मिळते. ती भरत जांभूर संघाचा स्ट्रायकर फलंदाज याच्या माध्यमातून. आणि पुन्हा बॅक टू बॅक चेंडूचा सन्मान समाचार कसा घ्यावा हे मात्र खरोखरच पाहायला मिळते. चांगलं प्रोटेक्शन चेंडूला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा घेण्यात मात्र यशस्वीरित्या सफलता फलंदाजाची. 1 शॉट 2 धावेने संघाचा धावफलक मात्र 3 धावा त्याच्या पंचांनी सांगायचं. हरीश कांबळे यांनी सलग जर 2 षटकार मारले तर हरीश घोलप यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश पारितोषिक आलेलं आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा. तर 501 रुपयाचं कॅश पारितोषिक आलेलं आहे. अभिजित स्मृती चषक 2025 हे पर्व पहा. संयोजन कमिटीला तितकीच साजेशी साथ देते. ते पाहुण्यांची मांदेआळी आलेल्या पाहुण्यांचंही तितकंच या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमेचा वेध घेतोय. चेंडू जातोय सीमापार चौकार. फेटेवाले सुरेश पाटील. आता मात्र पॉइंटला तितकंच चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय आणि आता सुरेश पाटील माघारी परततील. एक मोठा मासा गळाला लावण्याचा प्रयत्न आणि तो सफलता तो तितकाच चांगला पाहायला मिळाला दीपक लाडेच्या माध्यमातून. आणि सुरेश पाटील डगआउटच्या दिशेने थोडंसं नर्वस होऊन माघारी परतताना. पहिल्या षटकाअखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 धावा.
अगदी भरगच्च व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येकाच्या डोक्यावरती हा कोल्हापूरचा मात्र मानाचा फेटा, महाराष्ट्राचा मराठा फेटा आपल्याला पाहायला मिळतो आणि या व्यासपीठाला एक वेगळं रंग स्वरूप इथे मात्र प्राप्त झालेलं आहे. आणि दमदार स्पर्धेबरोबर जात असताना स्पर्धेने नाही या गावांना मात्र एक ओळख निर्माण करून दिली आणि त्याचबरोबर जात असताना खूप छान पद्धतीनं याच इथून या सगळ्या क्रिस्टल ट्रॉफीत असतील, प्रथम क्रमांकाची कॅश प्राइज असेल, खेळाडूंचा खेळ असेल, अगदी पेटाने मात्र सगळ्या मान्यवरांना मात्र मान सन्मान मात्र केले गेले. खूप छान पद्धतीने मात्र इथे पाहायला मिळतोय. जय बॅक टू क्रिकेट. स्वप्नील मुटकलवाडीचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून नामचीन असणारा गोलंदाज पाहिलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, परंतु चेंडूला प्रोटेक्शन मिळेल सचिन याच्या माध्यमातून. एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. निर्णायक षटक स्वप्नील याचं पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या षटकावरती 21 धावांचा विस्फोटक असा घानाघाती फलंदाजांचा प्रयत्न आपण पाहिला. पंचांचे हात मात्र नक्की उंचावतील. पंचांकडून स्क्वेअर चेंडू घोषित, अतिरिक्त धावेचे आरोपण. संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 23 धावा. गोलंदाजाने खरोखरच आपल्या अनुभवाचं या फेकीच्या दरम्यान सोनं करताना पाहायला मिळतं. आमचा एवढा स्ट्रायकर गोलंदाजाला एवढे मोठे फटके, एवढ्या मोठ्या धावा उभारताना मी कोणत्या पद्धतीची माझा कौशल्याचा वापर केला पाहिजे हे मात्र त्याच्या फलंदाजी शैलीतून पाहायला मिळालं. आणि भरत आला परत. खरोखरच भरत याच्या चेंडूवरती मिळालेला दमदार षटकार. डीजे कृष्णा पुन्हा एकदा फाईनलच्या दिशेने चेंडू जातोय. सीमादार चौकार. खरोखरच चौकार षटकारांची तुम्ही जर आम्हास मोठे फटके मारू शकताय तर आम्ही त्याच तडजोडीचे खिलाडी, वृत्तीचे खेळाडू आहोत याचं उत्तम उदाहरण देतोय तो भरत कांबळे. जांभूर संघाकडून स्ट्रायकर फलंदाज. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 33 धावा. जांभूर संघाला एक आक्रमक फलंदाज भरत. भरतच्या बॅट मधून येतोय का चौकार भरत. आणि खरोखरच भरतनं मात्र आकर्षण निर्माण केलं. मोठ्या खेळाडूंच्या बरोबर खेळाची शिराळे वरुण संघाने या स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचाही सन्मान चिन्ह निलेश कांबळे सरांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय, सन्मान चिन्ह देऊन. आणि आता भरत जाईल परत. सबलता मिळवली ती स्वप्नील शिर्के. रावळपिंडी एक्सप्रेस खरोखरच आपल्या जुन्या खेळाची नवीन ओळख करून निर्माण करून देताना एक चांगलं षटक हाताळलं स्वप्नील याने खरोखरच. आणि कॅचआउट होऊन भरत माघारी परततोय कारण खरोखरच एक आकस निर्माण करणारी 6-23 समीकरण असेल. सुरेश पाटील की 6-23 समीकरण आहे. 6 चेंडू 23 धावा. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो अमित. खरोखरच भरतने आपलं वर्चस्व निर्माण करणारी खेळी केली आणि एक मोठा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू संदीप फलांगडे. पाहायचं 6-23 समीकरण आहे. जांभूर संघाच्या विजयाच्या अशा पल्लवीत ठेवायच्या असतील तर मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील.
अमित, सचिन अमितची जोडी. आणि हाही चेंडू जातोय सीमाबार. उर्वरित आजच्या सत्रातील आज मेगा फायनली आपणाला पाहायला मिळणार आहे. अभिजित स्मृती चषक 2025 पर्व पहिलं. गोलंदाज मात्र खरोखरच एक रफ्तार गोलंदाजी पाहायला मिळते. पिंटू पाटील यष्टिरक्षणाची भूमिका निभावताना दीपक लाड असतील. खरोखरच त्यांचा पूर्ण या चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय. आणि चेंडूला भिरकावलाय, पाहायचाय, चेंडू जातोय सीमाबार, षटकार. चेंडू 13 धावा 3 चेंडूचं समीकरण आणून ठेवलंय. विजयाच्या समीप या फलंदाजाने. सचिन ऑन दी फायर. क्रुशल सामना चालू असताना त्या सामन्याची खरोखरच नजाकत कशी करावी, तो सामना आपल्या बाजूने कसा दबावतंत्र निर्माण करावं, एका अनुभवी गोलंदाजाच्या समोर फलंदाजी करताना सचिन मात्र खरोखरच बेधडक खरोखरच त्याची फलंदाजी पाहायला मिळते. आणि आता पाहायचं विकास शिर्के नावाचा खेळाडू असताना त्याकडून ती चूक होणार नाही. क्षेत्ररक्षणात बदल. सचिन मात्र जाईल परत. 2 चेंडू 13 धावा. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला सामना पाहायला मिळेल. आणि ज्यांचा खेळ पाहायला मिळेल ते या असोसिएशनचे संस्थापक अजित पाटील यांचा थोड्याच वेळात आपल्याला खेळ पाहायला मिळेल त्यांच्या संघाच्या माध्यमातून. आणि आता 2 चेंडू 13 धावा. समीकरण विजयाच्या समीप येत असताना सचिन माघारी परततोय. सचिनची जागा घेण्यासाठी खेळाडू जातोय संकेत, जर्सी क्रमांक 22. पाहायचं 2-13चं समीकरण आहे. गोलंदाज, अनुभवी गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. वाटचाल करतोय तो संदीप हलांगडे. चला खेळाडू लवकर पाठवा फलंदाज प्लीज. यानंतरचा होणारा सामना डी ग्रुप मधील करंगळे देऊळवाडी वर्सेस श्री पावणगी देवी स्पोर्ट्स विरळी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने त्वरित रक्षणाचा विलंब न लावता त्वरित सतर्क राहायचं आहे. आणि याचबरोबर मुटकेश्वर स्पोर्ट्स मटकलवाडी संघ विजयी झालेला आहे. भरत कांबळे यांच्या खरोखरच कुठेतरी एक मनाला भेडसावून जाणारी सामना पाहायला मिळाला आपल्याला. त्यांच्या प्रयत्नांचं अपयश पाहायला मिळालं आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स विजयी झालेला आहे. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि या सामन्यादरम्यान खरोखरच भरत कांबळे यांचा खेळ मात्र खरोखरच वाखाणण्याजोगा पाहायला मिळाला. आणि जांभूर संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह, आपण या स्पर्धेदरम्यान सहभाग घेतलात त्याबद्दल आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आणि या स्पर्धेतील या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तो अर्थातच